1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची बैठक सुरू। ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी। पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या जागा कराराबाबत धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू। स्टॅम्प ड्युटी परत करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही। गोखले बिल्डरच्या वकिलांच्या मागणीनंतर धर्मादाय आयुक्तांकडून स्पष्ट। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल। गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार। बिल्डरने कुठे कुठे काम केलं त्याचं ऑडिट करा, धंगेकरांची माहिती। बच्चू कडूंसह शेतकरी नेते मुंबईकडे रवाना। कडूंची 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारने डाव टाकला। डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। बच्चू कडूंच्या नेतृत्वामधील मोर्चाला अजित पवारांनी भेट न दिल्यामुळे आंदोलक आक्रमक। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारसाठी रणजित सिंह निंबाळकरांचा महिला डॉक्टरवर दबाव होता। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाडांचा आरोप। सुषमा अंधारे यांच्याकडून देखील मृत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू। प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला आहे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। तर ठाकरेंचा मोर्चा केवळ फॅशन शो, नवनाथ बन यांची टीका। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभरात मतदार यादी तपासणी मोहीम। मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे 2दा नाव, मात्र दोन्ही नोंदींमध्ये फोटो वेगळे। अकोल्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये आणि 21 रुपये जमा। अशी मदत पाठवून आमचा अपमान तरी करू नका, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त।